विपक्ष पीके 11 ताडाली असा आपण सामना पाहणार आहोत. ग्रुप बी मधून आपण आजच्या दुसऱ्या रात्रीमधून 6वा सामना पाहतोय. जगदीशजी म्हात्रे, प्रदीपजी जोशी साहेब, पुढील सामना अरविंदजी भोई साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय, भिवंडी प्रीमियर लीग 2024 चा अध्यक्ष चषक अरविंदजी भोई साहेब आपण प्रदीप जोशी साहेबांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. चला सामना आपण लगेच सुरू करा. सलामीर जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. कालवर आणि ताडाले असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र पाटीलने देखील या आधीच्या सामन्यातून चांगली गोलंदाजी केलेली आहे. उदय म्हात्रे वेलकम. प्रवीण भाऊ पाटील आपलं स्वागत आहे. गोलंदाज विनोद म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. महेश काबूकर आणि बालकृष्ण पाटील गेम ऑन. आणि अगदी इथे टायमिंग सेट केलं जातोय. 12:20 झालेली आहेत. दिलीप पाटील कडून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. या आधीच्या सामन्यात आपण पाहिलं एका चेंडूवर एका धावेची आवश्यकता असताना दिलीप पाटीलनं चौकार मारून सामना जिंकून दिलाय कमलाकर पाटील यांच्या संघासाठी. बघूया बालकृष्ण पाटील. बालकृष्णच्या बॅट मधून हा पहिला तडाखा षटकार. जबरदस्त फटका. अगदी चेंडू बॅटच्या रडार मध्ये ताकदीचा पुरेपूर वापर. आणि कमलाकर पाटील साहेब खुश आहेत. आमच्या समालोचक कक्षामध्ये प्रवीण भाऊ पाटील देखील फटक्यावर खुश आहेत. षटकारांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 7. नक्कीच बालकृष्ण पाटील यांच्यासाठी प्रमोददादा भोईर यांनी षटकार हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. नक्कीच दया भंडारी साहेबांकडून देखील 1000. क्या बात आहे. नाना गोंडले यांच्याकडून 555. वेलकम शेखरजी मयेकर आपलं देखील स्वागत आहे. शेखर मयेकर सध्या 12व्या खेळाडूमधून आहेत. इथे पुन्हा एकदा चेंडू चालला आहे वाईड इश लॉंग ऑन. टिपला झेल सचिन पाटीलनं. फलंदाज बाद बालकृष्ण पाटील. चांगला झेल अगदी सीमारेषेवर तैनात होते सचिन पाटील. केपी 11 ताडाली संघाचे ते संघनायक. चांगला फटका होता. सात वर 1 आणि 50-50 ओव्हरसाठी कृष्णा मडवी ला चॅलेंज दिलेलं आहे. नवीन फलंदाज गोरख भिनाऱ्या संघाचा खेळाडू. चांगला खेळाडू आहे गोरख. 3 मध्ये 7 वर 1. पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर सुरू आहे. विनोद म्हात्रे गंगामाता गोंदिवली संघाचा एक खेळाडू. तिथे गोरख पाटील चेंडूला ऑन साइडला उडवलाय. विजय कडून सॉरी तिथे गणेश पाटील आहेत. ओमसाहेब पिसे या संघाचे खेळाडू 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 9. गणेश पाटील एक चांगला खेळाडू आहे.
मात्र इथे जेल ड्रॉप होतोय, चुकी पाहायला मिळते. P1 पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि 4 चेंडूमध्ये 1 बाद 9 अशी स्थिती. इथे अगदी लो फुटो चेंडू गली क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या आतमध्ये शॉट थर्डमॅनला अडवलाय. एका धावेपेक्षा जास्त काही येणार नाहीये. धावसंख्या डबल डिजिट 10 अंकावर. महेश काबूकर यांच्यासाठी 2023-24 हा सीझन काहीसा खराब चाललेला आहे. 21-22 मध्ये या खेळाडूच्या नावावर मला वाटतं 1 नाही 2 नाही तर तब्बल 350 धावा करण्याचा विक्रम होता. इथे चेंडूला उडवलाय, अगदी चेंडू चाललाय वाईड इशा लॉंग अप सीमारेषेच्या बाहेर षटकार. पद्धतीने टाकलेलं आहे. मला वाटतं इथे दुसऱ्या ओव्हरसाठी त्यांना पाचारण केलं गेलंय का बघूया. आणि या स्वतःला तयार करतायत ओव्हर नंबर 2 साठी. शेलूमाता वाल या संघाचे माजी संघनायक नरेंद्र पाटील, मान्यवर कक्षामध्ये आपण अध्यक्ष साहेबांना पाहतोय. दया भंडारी आहेत, अरविंदजी भोईर, प्रदीपजी जोशी, ज्ञानेश्वर पाटील, नाना गंगामाता गुंदवली या संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर मनोजभाऊ पाटील, गणेश ठाकरे, कपिलदादा म्हात्रे, ज्ञानदेवदादा पाटील आणि जगदीश म्हात्रे. आपलं सर्वांचं स्वागत. बघा यानंतरचा जो 7वा सामना होता तो दोन्ही संघांच्या सहमतीने तो सामना ड्रॉप केला गेलेला आहे. ओवले आणि काल्हेर पुढील सामना ड्रॉप असेल तर त्यानंतरचा सामना असेल कालवार आणि गुंदवली. तयार राहा आपण. नक्कीच अगदी नरेंद्र पाटील यांच्यासाठी दयावान भंडारी, काल्हेर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि रिद्धी सिद्धी 11 काल्हेर संघाचे संघमालक यांनी 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर. 3000, क्या बात आहे. 3 विकेट 3000. इथे चेंडूला महेश काबूकरनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये अगदी सहजरित्या खेळून काढलं होतं. एका टप्प्याने चेंडू सीमा पार, चौकार. पृथ्वी इंटरबॅचेस गुंदवली. यानंतर कालवार संघाला लगेच पुढील सामना खेळायचा आहे, कारण की यानंतरचा जो सामना होता तो अरविंदजी भोईर साहेब आणि दयावान भंडारी साहेबांनी तो सामना ड्रॉप केलेला आहे. सलगच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आलेत. नरेंद्र पाटील विकेट साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. धावसंख्या 25, चांगली टोटल आहे. 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये 25 धावा लागलेत. प्रशांत ट्रेडर्स कालवार संघ या सामन्यातून चांगली कामगिरी करतोय. इथे देखील चेंडूला इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत.
कृष्णा मडवीनं अखेरकार चेंडूला अडवलाय. मिळतील धावा 2. 2 धावींनी संघाची टोटल 27. 10 चेंडूमध्ये 27 आलेत आणि 50-50 ओव्हरसाठी कृष्णा मडवीला चॅलेंज केलेलं आहे. इथे बॅट कट, फलंदाज बाद महेश कांबुकर. अगदी चेंडूला लेट कट करायचं होतं. यष्टीरक्षक जग्गू गुरुनाथचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल टिपलाय. या स्पर्धेमध्ये जो सर्वात जास्त झेल घेईल त्याला कुंदनजी पाटील साहेब आणि मनोज भाऊ पाटील यांच्याकडून नक्कीच गिफ्ट हॅम्पर दिला जाईल. अतिशय चांगली स्पर्धा, भरपूर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. चला नवीन फलंदाज संदीप विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचा खेळाडू इनट नंबर 4 वर येतोय. 2 बाद 27 धावा झालेत. 1 ओव्हर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली टोटल आहे. वेलकम राजन आर पाटील. चला जरा स्पीडअप करा आपण. आजच्या दुसऱ्या रात्रीमधून 7वा सामना ड्रॉप झालेला आहे. दोन्ही संघ मालक आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या सहमतीने, कारण की ग्रुप ए मध्ये 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. बर्फानी बाबा टेमघर 3 सामने 3 विजय आणि आई गावदेवी सोनाले 3 सामने 2 विजय 1 पराभव. म्हणजे 2 संघांचा प्रवेश पुढील फेरीसाठी निश्चित झालेला आहे. सुपर 8 मध्ये हे पहिले 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. ओवले आणि काल्हेर एक ग्रुपमधून दोन्ही संघ बाहेर झालेले आहेत. दोन्ही संघांनी सलगचे 2-2 सामने गमावलेले आहेत. आज कपिलदादा म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेसाठी भरपूर वेळ दिलेला आहे. 2 ओव्हर 2 बाद 29 अशी टोटल. आणि आता तिसऱ्या ओव्हरसाठी आला आहे कृष्णा मडवी. दिवसभर दिवा या संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून ज्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करून दिलेली आहे तोच खेळाडू येतोय तिसऱ्या ओव्हरसाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. कृष्णा पाटीलचं ती गोलंदाजी अजूनही मला आठवते. नेताजी सुभाष चंद्रबोस दाबेल दमन येथे सलगच्या 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम अरविंदजी भोईर साहेबांच्या संघासमोर केलेला आहे. शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेट होता, मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये त्यांनी तो झेल सोडलाय. नाहीतर 6 मध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम अगदी या गोलंदाजाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाला असता. बघूया कृष्णा मडवी. ओव्हर नंबर 3 50-50. 16 बनवले तर 24 मिळतील. 16 पेक्षा कमी बनवल्या तर बनवलेल्या धावांपेक्षा अर्ध्या धावा कमी होतील. बघूया गोरख पाटील आणि संदीप ही जोडी खेळपट्टीवर. पहिला चेंडू भन्नाट वेग दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय. पंच भाऊ पाटील सरांनी इथे वाईटचा इशारा केलाय. गती चांगली होती मात्र दिशा कुठेतरी खराब. धावसंख्या 30. प्रथमेश पाटील, प्रिन्स मूवीज, रवीजी गुलवी आणि ऋषी भोईर तसेच आमचे कॅमेरामॅन भावेश बारशी, अतुल यांची अपार मेहनत. चांगला चेंडू अगदी चेंडूला समोर ठेवला होता. बघूया चेंडू बॅटला स्पर्श झालाय की शरीराचा वेध घेतलाय. पंचांनी लेग बायचा तर इशारा केलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेत मात्र तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज गोरख पाटील धावचीत बाद.
प्रशांत ट्रेडर्स कालवाड संघाला यापुढील सामना लगेच पृथ्वी इंटरप्राइजेस गुंदवली या संघाबरोबर खेळायचा आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोविंद, विक्रम स्पोर्ट वडनूगड संघाचा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. फलंदाजीसाठी कमी वेळेला संधी गोविंद यांना मिळते. बघूया नॉन स्ट्राईकला संदीप, स्ट्राईकवर गोविंद. इथे चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक विनोद म्हात्रे. झेलच्या खाली चांगला झेल, फलंदाज बाद गोविंद. चांगला झेल टिपलाय. अगदी दीपक पाटील, धीरज म्हात्रे खुश आहेत. गंगामाता गोंदवली संघाचा हा खेळाडू. नक्कीच कपिलदादा म्हात्रे यांच्याकडून त्यांचा सहकारी खेळाडू कृष्णा म्हात्रे सध्या या मॅच मधून चांगली गोलंदाजी करतायत. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद कपिलदादा म्हात्रे, आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. अगदी चेंडूला खोदून काढलाय, चेंडू येतोय डिपेस्ट्रा कव्हरला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. शेखर पाटील तिथे उपस्थित आहेत. एका धावेने संघाची टोटल डबल 3 33. 2 ओव्हर 3 चेंडू 4 बाद 33. ते चांगला फटका आपण पाहतोय. शेखर पाटील च्या गोदीमध्ये चेंडू विसावतोय. अजून एक फलंदाज बाद. या मॅच मधून काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. केपी ताडाली या संघाच्या माध्यमातून ढेसे. प्रशांत ट्रेडर्स कालवाड संघ आतापर्यंत 5 फलंदाज 2 ओव्हर 4 चेंडूमध्ये बाद झालेले आहेत. मैदानामध्ये संदीप माली येतोय. गुरुदत्त मानकुली संघाचा खेळाडू सँडी. कृष्णा मडवी, व्हाईट यॉर्कर. काय कमालीचा चेंडू, तितका चांगला डिफेन्स फटका आपण पाहतोय. एक सिंगलनं धावसंख्या 34. शेवटचा चेंडू फक्त आणि फक्त धावा 5 चेंडूमध्ये खर्च केलेत. 5 म्हणजे हा ओव्हर नक्कीच प्रशांत ट्रेडर्स संघासाठी घातक आहे. शेखर पाटील खुश आहेत. काय चांगला चेंडू टाकलाय. कृष्णा पाटील मडवीला जे चॅलेंज केलं होतं ते चॅलेंज त्यांनी स्वीकारलंय. फक्त धावा दिलेत 6 आणि आता 3 धावा मायनस होतील. फलंदाजी करणारा संघ प्रशांत ट्रेडर्स कालवार या संघाच्या धावसंख्येतून 35 झालेत. 3 मायनस 32. टोटल 32 झालेले. 35 वरून 32
16पेक्षा जास्त बनवल्या असत्या तर अजूनही त्याच्यात काही धावा ॲड झाल्या असत्या. कमलाकर पाटील साहेबांचा संघ चांगल्या लयमध्ये आहेत. शेखर मयेकर आमच्या समालोचन कक्षामध्ये, प्रवीणजी पाटील आपलं देखील स्वागत. चौथ्या ओव्हरसाठी सचिन पाटील स्वतः आलेत. चांगली सुरुवात आहे. सचिन पाटीलनं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. सुनील म्हात्रे सर, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुनील म्हात्रे सर. पहिला चेंडू डॉट आलाय, त्यानंतर फलंदाजांनी संशय व्यक्त केलेला आहे. नक्कीच इथे बघूया, सचिन पाटील साठी तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे. चांगला चेंडू होता इथे. फलंदाज आता राम पाटील हे धावचीत बाद झालेत. इथे एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 3-3. 6-33. सचिन पाटीलचे ओव्हर खूप चांगले आहे. इथे योगेश पाटील, प्रशांत ट्रेडर संघाचे संघमालक, चेंडू लागते, टॅप केलाय. 2 धावा इथे धावून पूर्ण केले आहेत. संदीप माले आणि योगेश पाटील ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. धावसंख्या 35 वर धावून पोहोचलेली आहे. 3 ओव्हर 4 चेंडू मध्ये 35 वर 6. इथे इष्टरक्षकाची चुकी मुला ही एक बाईच्या स्वरूपात धाव ॲड होईल. 36. तेवीस चेंडू मध्ये 36. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. 2 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या आणि 3 ओव्हर 5 चेंडू मध्ये 36. म्हणजे कृष्णा मडवी आणि सचिन पाटीलनं अतिशय चांगली गोलंदाजी. इथे फलंदाज सँडी माली बाद.
4 ओव्हरमध्ये 9च्या सरासरीनं 36वर 6 गडी बाद झालेले आहेत. नक्कीच आजच्या दुसऱ्या रजनीमधून आपण शेवटचा सामना यानंतर पाहणार आहोत. प्रशांत ट्रेडर्स कालवार आणि पृथ्वी इंटरमॅचेस गुंदवली. एक सामना आपण ड्रॉप केलाय. बघूया शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज उदय म्हात्रे दिवा एक्सप्रेस या नावाची ज्या खेळाडूंनी ओळख बनवलेली आहे तो खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर येतोय. उदय म्हात्रेसाठी ही खेळपट्टी नेहमीच लक्की राहिलेली आहे. बघूया कपिलदादा म्हात्रे. नक्कीच या BPL मध्ये सचिन पाटील, विनोद पाटील, अरविंद पाटील हे तिन्ही बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे, कपिलदादा म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आहेत. बघूया 5व्या ओव्हरला सुरुवात होते आणि ते पहिला चेंडू स्विंग अँड मिस. विकेट हॅट्रिक साठी जगदीशदादा म्हात्रे यांच्याकडून 500, कपिलदादा म्हात्रे यांच्याकडून 1000. क्या बात आहे. 5 चेंडू आहेत. उदय म्हात्रे संधी आहे. विकेट पण 3 उडलेले आहेत का? यस, 7 विकेट गेलेले आहेत आणि 3 विकेट घ्यायचे आहेत. आणि फलंदाजासाठी मनोज भाऊ पाटील दापोडा यांनी 1000. पहिला आलाय योगेश. नक्कीच षटकार आलाय. एन्जॉय ग्रुप धीरजजी म्हात्रे यांच्याकडून देखील 1000. षटकार हॅट्रिकसाठी आता पारितोषिक लागलेले आहेत. जगदीश म्हात्रे यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक 1000. मनोज भाऊ पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक 1000 आणि एन्जॉय ग्रुप धीरज म्हात्रे यांच्याकडून 1000. क्या बात आहे. 1 मारलाय, 2 मारायचे आहेत आणि नाना गोंडली यांच्याकडून 500. बघूया फलंदाज योगेश, प्रशांत ट्रेडर्स कालवार या संघाचे संघ मालक. 2 मारा उदय म्हात्रे. वा, उदय म्हात्रेला विकेट साठी लावलेले आहेत. भरपूर पारितोषिक या खेळाडूंवर आता लावलेले आहेत. बघूया योगेश पाटील की उदय म्हात्रे. धावा झालेत 42. 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक. इथे हा फटका अगदी लॉंग ऑफ शिमारीची बाहेर चेंडू एका टप्प्याने चौकारासाठी जातोय. 46 वर पोचले. 3 मध्ये 10 धावा खर्च केलेत. शेवटचा 1 चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. बघूया किती धावांचं लक्ष राहील KP11 ताडल या संघासमोर.
7 बाद 48 बनलेले आहेत आणि हा चेंडू अतिशय चांगला अप ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. कृष्णा मडवीनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. 2 धावा मिळतील. दोन्ही धावसंख्या झाली ती 50 आणि 51 धावांचं लक्ष असेल KP 11 ताडोली या संघासमोर. अतिशय चांगला सामना आपण पाहिलाय. 50 धावा झालेत. बघूया इथे KP 11 ताडाली दुसरा विजय की प्रशांत ट्रेडरचा कालवर संघाचा पहिला विजय होईल याचं धावतं समालोचन आपण ऐकूया. समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. Yes, thank you very much, Kaliram Kenny. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रशांत ट्रेडर्स टीमचे कॅप्टन. कपिल गायकवाड आणि उमेश चौधरी यांच्या माध्यमातून KP ताडाली टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये दोघांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 5 षटकांचा खेळ आपण पाहिला. 5 षटकामध्ये 50 धावा ठोकल्या गेल्यात. अर्थातच 10.00च्या सरासरीने 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 51 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय प्रशांत ट्रेडर्स कालबार टीमने KP 11 ताडाली टीम समोर. नक्कीच 51 धावांचे लक्ष पाहूया कशा प्रकारे पार पाडलं जाईल. षटक क्रमांक 3 50-50 षटक कृष्णा मडवीला जे चॅलेंज केलं गेलं. नक्कीच कृष्णा मडवीला जे टार्गेट केलं गेलं होतं ते कुठेतरी कालबार टीमच्या माध्यमातून चुकीचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. कालबार टीमचे कॅप्टन कालबार संघाचे संघनायक आपण थोडी घाई करा. विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण त्वरितच लावून घ्या. महेश काबूकर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश पाटील द मॅन फ्रॉम पिसे विथ विनोद म्हात्रे द मॅन फ्रॉम गुंदावली हे 2 खेळाडू आपण पाहतोय. यस, नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल प्रशांत ट्रेडर्स कालबार विपक्ष पृथ्वी एंटरप्राइजेस गुंदावली.
चला आता मात्र कालवार टीमचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करतोय. 51 धावांचं लक्ष आहे आणि या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी केपी 11 ताडाली टीमच्या माध्यमातून गणेश पाटील विथ विनोद म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहूया सुरुवात कशा प्रकारची होईल. खास करून गणेश म्हात्रे गणेश पाटील वर देखील भरपूर नजरा असतील. पिसे टीमचा खेळाडू सातत्याने टीमच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत आलाय. परंतु भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषकाचा विचार केला तर तेवढा इम्प्रेस करता आला नाही आहे गणेश पाटीलला. परंतु या मॅचच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी दिली आहे टीमच्या कॅप्टनने ॲज अ ओपनर. पाहूया या संधीचं सोनं करेल का फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर आपण महेश काबूकरला पाहतोय. फ्रंट लाईन षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय त्या ठिकाणी. चला कालवार संघ आपण उशीर करत आहात सो प्लीज विनंती आहे पुन्हा एकदा. टीमचे कॅप्टन महेश काबूकर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी. तर समोर आपण गणेश पाटीलला पाहतोय. कधील पहिला बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेट साने डीपला जातो. डीपवरून क्षेत्ररक्षक संदीप चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धाबेसोबत अकाउंट ओपन केलंय त्या ठिकाणी गणेश पाटील आहे स्वतःच. त्याचबरोबर केपी 11 ताडाली टीमचं. तर आता मात्र वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी विनोद म्हात्रे सज्ज झालाय. या बलेचा बॉल बॅटची कडा लागली आहे का. जोरदार अपील जरूर झाली आहे त्या ठिकाणी. भरपूर विश्वासाने त्या ठिकाणी अपील जरूर केली गेली होती. मात्र पंच आमचे सहमत नाहीयेत. यस भरपूर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी महेश काबूकरच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल स्लोवरचा वापर वेग परिवर्तन मात्र दिशा चुकीची आहे. वाईट बॉल अवांतर धाव मिळेल. महेश काबूकर गोलंदाजी करतोय. अर्थातच व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळेल. विविधता आहे या गोलंदाजाकडे. पुढचा बॉल. या बलेस वेग आणि भन्नाट वेग या बॉलवर मात्र दिशा पुन्हा एकदा चुकीची आहे. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. व्हाईट सोबतच धावफलक पुढे सरकले. धावफलकावर झाल्या आहेत 3 धावा. महेश काबूकर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. समोर संदीप आहे. चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धाबेसोबत धावफलक 4 वर पोहोचलंय. महेश काबूकरच्या माध्यमातून आपण हे षटक या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक ज्या षटकाची सुरुवात तर अप्रतिम झाली आहे. मात्र या वेळेस मोठा फटका. बॉल निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अगदी या फटक्यासाठीच त्या ठिकाणी सज्ज होते गणेश पाटीलला. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र हा प्रहार झाला होता. षटकार आलाय. या बलेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार झालाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विजय पाटील यष्टीरक्षक चेंडू जर कलेक्ट करू शकले असते तर कदाचित फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असता. मात्र 2 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. लक फॅक्टर गणेश पाटीलच्या बाजूने आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आवश्यक धावगती जी आहे त्याहून
नक्कीच अधिक धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटकातील शेवटचा बॉल त्रिफला दांडी गुल फलंदाज बाद गणेश पाटील. षटकाची समाप्ती. एक गडी बाद 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 पाहूया बॉलर गोलंदाज कोण येतो त्या ठिकाणी. बॉलिंग ट्रॅकवर अनिल पाटील येत आहेत. अंजूर गावचा खेळाडू. नक्कीच आज संधी मिळाली आहे त्या ठिकाणी. पाहूया या संधीचं सोनं करेल का. पहिल्या षटकामध्ये तर आवश्यक धावगती जी आहे ती नक्कीच प्राप्त झाली आहे KP ताडाली टीमला. मात्र एक महत्त्वाची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ आलाय. अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. चला मॅचला सुरुवात करा. पहिलं षटक 5 मिनिटांमध्ये कव्हर झालंय, परंतु दुसऱ्या षटकासाठी थोडा वेळ त्या ठिकाणी घेतला जातोय. मॅच ऑन करा. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू थांबत नाहीये. निघून गेलाय सीमा रेषा पार. साधावा षटकार. अनिल पाटीलचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बैगेट मोठा फटका आलाय. विनोद म्हात्रेच्या बॅटमधून पूर्णपणे शफल झाले आणि त्यानंतर मात्र हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावफलक पुढे सरकले. 10 धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. षटकातील पुढचा बॉल. या बलेस ओहो व्हॉट अ शॉट. अजून एक चांगला फटका. स्विच इट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. बोलतोय हे मात्र लक्षात घेतलं त्या ठिकाणी विनोद म्हात्रेने आणि त्यानंतर मात्र हा प्रहार झालाय. कारण चेंडू जे आहेत ते लेग ब्रेक आपण पाहतोय. गती कमी आहे अनिल पाटीलकडे. त्याचा फायदा कुठेतरी फलंदाज उचलतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस पुन्हा एकदा पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आता मात्र एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बीट केलाय फलंदाज विनोद म्हात्रेला. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू टाकले गेलेत. लो फुल टॉस बॉल. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. नक्कीच सिंगल कंप्लीट. डायरेक्ट हिट का नाही केलं गेलं.
या प्रश्नाचं उत्तर जरूर अनिलला द्यावं लागेल, कारण संधी होती त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट जर केलं असतं तर विनोद धुमात्रेची खेळी संपुष्टात आली असती. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील. अनिल पाटील षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 गडी बाद 25 धावा. सोळा धावा देईल का की रोखेल का, नक्कीच हे आपल्याला पाहावं लागेल. 2 महत्त्वाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. विनोद म्हात्रे विथ सचिन पाटील. पाहूया बालकृष्ण कशा प्रकारचं हे षटक फेकेल. 50-50 षटक. आतापर्यंत टीम तडालीचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा ठोकल्यात. 51 धावांचं लक्ष आहे. जवळजवळ निम्मा पल्ला पार केलाय. 25 तर झाल्यात. 26 अजूनही आवश्यक आहेत. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. मात्र हे षटक भरपूर महत्त्वाचं आहे टीम कालवारसाठी. चला मॅचला सुरुवात करा. बालकृष्ण बीके बॉलिंग ट्रॅकवर. 50-50 षटक. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल टॅप केलंय. गली रिझनमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 27. 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 50-50 षटकातील पहिला बॉल ज्यावर 2 धावा आल्यात. बालकृष्ण बीके पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. या बॉलेस देखील चांगला बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. 2 बॉलमध्ये 2 डबल आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल. या बॉलेस देखील गती परिवर्तन. रनआउटची विकेट. विनोद म्हात्रेला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद. या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं. या आधीच्या इनिंग मध्ये कृष्णा मडवीला निवडलं गेलं होतं टीम खालवारच्या माध्यमातून.
मात्र कृष्णा मडवीचं फक्त आणि फक्त 6 धावांचं षटक आपण पाहिलं, ज्या षटकातील 6 पैकी 3 धावा ज्या आहेत त्या मायनस झाल्या होत्या. आणि आता देखील आपण पाहतो या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ झाला आहे. पहिल्या 3 बॉलवर आल्यात 4 धावा. बीकेकडे देखील व्हेरिएशन आहे, विविधता आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते आहे. बालकृष्ण बीके पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. समोर आपण सचिन पाटीलला पाहतोय, कामतगर गावचा हा खेळाडू. या वेळेस देखील हवा तसा संपर्क नाही आहे, टॉपही लागला होता. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 3 नॉट. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात बालकृष्ण या गोलंदाजाने. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. नवीन फलंदाज संदीप पाटील कोपरगावचा खेळाडू आपण पाहतोय. मॅन इन ऑरेंज कॅप. मागच्या मॅचचा हेरो, मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. चांगली फलंदाजी संदीपने केली होती, परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. बालकृष्ण पुन्हा एकदा. या वेळेस स्विचेट करण्याचा प्रयत्न, फटक्यामागे चुकीची निवड आपल्याला पाहायला मिळते आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. व्हॉट अ बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी. नक्कीच आता मात्र या ठिकाणावरनं या बॉल नंतर धावा ज्या आहेत त्या मायनस होतील यात शंका नाही आहे, कारण 5 बॉलवर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. बालकृष्ण पुन्हा एकदा. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. ऑफ ब्रेक होता. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने बल्ला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे 50-50 षटक जे आहे ते कंप्लीट झालं आहे. फक्त आणि फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. अर्थातच 5 पैकी 2 धावा ज्या आहेत त्या मायनस केल्या जातील. आणि धावफलकावर नजर टाकायची झाली तर 3 गडी बाद 28 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर अल्पेश गायकवाड आमचे गुणलेखक मला सांगतायत 23 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक जेवढं महत्त्वाचं होतं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे षटक क्रमांक 4, कारण 4थ्या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. बॉलिंग ट्रॅकवर गोविंद आलाय. वडुनवकर गावचा खेळाडू. पाहूया गोविंद कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये. गोविंद एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी करत आलाय, परंतु या मॅचच्या माध्यमातून कशा प्रकारचं षटक फेकेल पाहूया. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल लो फुलटॉस होता. कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत संदीप माली. चेंडू उचलला गेलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. उर्वरित 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. तीन गडी आतापर्यंत बाद झाल्यात. नक्कीच कुठेतरी 50-50 अवस्थेत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वेल भरपूर खर्च केला जातोय. यस, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. गोलंदाजाची नक्कीच जी शैली आहे त्या शैलीवर आक्षेप घेतलाय आणि या ठिकाणावरनं मात्र तिसरे पंच आमचे तपासतील. गोलंदाज गोविंद पाटील 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का? सुनील मात्रे सर, मॅन फ्रॉम पिंपलास. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील गोविंद पाटील.
षटकातील पुढचा बॉल गोविंद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोर सचिन पाटील. सचिन 3 धावांवर खेळतोय. 2 बॉलचा सामना केलाय तर संदीप देखील 2 बॉलचा सामना करत अजून अकाउंट ओपन केलं नाहीये. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या साने जातो. डीप मिड विकेटवरून राम पाटील चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस ऑन साईडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गोरखनाथ भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यास आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. 33 धावा 3 गडी बाद 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला विजय पाटील चेंडूपर्यंत पोहोचतात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये देखील कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळण्याची मुभा देत नाहीये. गोविंद पाटील देखील चांगली गोलंदाजी करतोय. याआधी आपण बालकृष्ण बिकेला पाहिला. बिकेने देखील चांगलं षटक फेकलं आणि त्यानंतर गोविंद पाटीलची देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बले जोरदार अपील. यस इज गॉन. फलंदाज बाद संदीप पाटील. मात्र काही कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय गोविंद पाटीलच्या माध्यमातून. 5 बॉल टाकून झाल्यात. एक महत्त्वाची विकेट आणि फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉलच्या माध्यमातून मिळेल. गोविंद पाटील चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. नवीन फलंदाज शेखर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेखर देखील एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. शेखरकडे देखील चांगली क्षमता आहे. मात्र या ठिकाणावरनं शेखर आणि सचिन पाटील दोघांनाही जबाबदारी स्वीकारावी लागेल. जबाबदारीने खेळत असताना मात्र उर्वरित धावा ज्या आहेत त्या काढाव्या लागतील. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 16 धावांची आवश्यकता आहे. मॅचला सुरुवात करा. चला प्लीज कोऑपरेट करा आणि मॅचला सुरुवात करा. मॅच चालू करा. पंच भाऊ पाटील सर त्याचबरोबर सुरेश घरत सर प्लीज आपण मॅच चालू करा. यस अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत. सूचना देतात की आपण मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा.
या मॅचला सुरुवात करा. अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत. नक्कीच त्यांच्या सूचनेनुसार आपण मॅचला सुरुवात करायची आहे. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलवर 16 धावांची आवश्यकता आहे. गोविंद पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. गोविंद या बॉलेचा बॉल ऑन साइडला. यस, फटका चांगला आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. शेवटचा बॉलवर हा चौकार आला आणि नक्कीच हा चौकार जो आहे तो कदाचित मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. कारण 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 12 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. शेवटचं अंतिम षटक आहे. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच ज्याचं होम ग्राउंड आहे, मॅन फ्रॉम मानकोली, संदीप माली. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल संदीप. समोर सचिन पाटीलला आपण पाहतोय. 6 चेंडू 12 धावा रोखल्या जातील का की त्या उलट काढल्या जातील. पहिला बॉल, पहिलाच बॉल. हवा तसा संपर्क नाही आहे. विजय पाटील अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय आणि आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पंच सुनील म्हात्रे सर, नक्कीच त्यांची देखील महत्त्वाची भूमिका ॲज अ थर्ड अंपायर त्या ठिकाणी आहेत. ते 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 41 धावा धावफलकावर. या बलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव. पाच चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. संदीप माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला संदीप मालीच्या माध्यमातून. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो केपी एंटरप्राइजेस ताडाली टीमवर दबाव निर्माण करेल. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक गोविंद झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद सचिन पाटील.
फटक्यामध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती फलंदाज सचिन पाटीलला. परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूवर 9 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आणि फलंदाज दिलीप आलाय, सारंगाव गावचा खेळाडू दिलीप, मॅन इन येलो कॅप. या वेळेस बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत वाईट बॉल. तीन चेंडू आणि 8 धावा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदीप मालीचं हे होम ग्राउंड. नक्कीच आता मात्र कुठेतरी होम ग्राउंडचा फायदा होतोय संदीप मालीला. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाहीये, तर या ठिकाणावरनं धावा किती पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 8 धावा. या वेळेस वाईट बॉल. तर धाव पुन्हा एकदा खर्च केली आहे. या षटकातील तब्बल 3रा वाईट बॉल आणि आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. दिलीप या मॅचचा हिरो ठरेल का, पाहूया. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट, स्विच इट. फटका चांगला आहे, बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. आणि तर मात्र हा पलटी शॉट आलाय त्याच्या बॅटमधून. महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाचा फटका आणि आता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. चेसिंग इज कंपल्सरी. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. अवांतर धावा नक्कीच या षटकामध्ये खर्च झाल्यात, मात्र शेवटचा बॉल 3 धावांची आवश्यकता. या वेळेस बॉल बीट केले फलंदाजाला, चेंडू निर्धाव गेला आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय प्रशांत ट्रेडर्स कालवार टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. केपी ताडाली. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो, ज्याच्या बॅटमधून आल्या 17 धावा आणि 1 षटक फेकत असताना 1 विकेट देखील घेतली होती. नाव आहे महेश काबुकर. महेश काबुकर आपण मॅन ऑफ द मॅच साठी या आणि त्वरितच टॉस देखील त्या ठिकाणी उडवला जाईल.
चला टीम गुंदवलीचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. प्रथम आपण मॅन ऑफ द मॅच घेऊया. मी विनंती करतोय मनोजजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी नक्कीच देऊन महेश खाबूकरला सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय जगदीशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट टॅम्पर देतोय. प्रल्हाद जयराम पाटील यांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर झालंय. त्यानंतर सन्माननीय कपिल म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण नक्कीच गिफ्ट टॅम्पर देतोय. संजय म्हात्रे त्या ठिकाणी आहे. दादांना देखील विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट टॅम्पर द्यायचं आहे. जे गिफ्ट टॅम्पर नक्कीच त्यानंतर अजून एक गिफ्ट टॅम्पर आहे शिवाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर झालंय. त्यानंतर यशवंतजी केने यांच्या माध्यमातून जे गिफ्ट टॅम्पर स्पॉन्सर झाले ते देखील आपण देतोय. संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील एक गिफ्ट टॅम्पर आम्हाला स्पॉन्सर झालंय. वेल प्लॅट महेश काबूकर आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा.